सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रं तेथे ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा बोला पुंडलिक हरे विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्मेनाथ महाराज की जय श्री सद्गुरु कल्याण स्वामी महाराज की जय अन्नपूर्णा माता की जय नमः पार्वती पति शिव हर 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 महादेव। राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं
नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे चिदाकाशमाकाशवासं
उमापती महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नामो घालणारी प्रत्येकाला पावन पुनीत महान फलदायी भोगासहित मुक्ती प्रदान करणारी ही श्री शिव महापुराण कथा या ठिकाणी तुम्हा सर्व भाविक भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. प्रत्येकाच्या चरणी माझं वंदन असेल. माझ्या गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी वंदन. जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन. सर्व गुणीजनांच्या चरणी वंदन. आणि लगेच आपण कथाभाग पुढील कथाभाग श्रवण करणार आहोत. बोला उमापती महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव कालपर्यंत आम्ही ऐकलंय अगदी शिव महापुराण कथेनं पापी जीवाचं कल्याण कसं केलंय. एक पापी पुरुष आणि एक पापी स्त्री दोघांचा उद्धार या शिव महापुराण कथेनं कशा प्रकारे केला आम्ही विस्तारपूर्वक श्रवण केलं. आम्ही काल एका साधूचं दुःख शिव महापुराण कथेनं संपवलं. ते दुःख कोणतं, ते साधू कोणते आम्ही विचार केला होता. माझा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला होमवर्क घ्यायचा आहे. एका साधूंचं दुःख या शिव महापुराण कथेनं संपवलं. त्या साधूंचं नाव काय बोला. विसरले? त्या साधूंचं नाव काय? एका साधूंचं दुःख शिव महापुराण कथेनं संपवलं. त्या साधूंचं नाव आहे बोला. साधूंचं नाव नारद महर्षी, नारद मुनी, ज्यांच्या मुखात नित्य नारायण 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 नाम, नारायण नामाचं चिंतन. ते नारद महर्षी नारदांचं चरित्र शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेलं नारदांचं चरित्र आपण श्रवण करत आहोत. आम्ही श्रवण केलं. नारदांना तप करण्याची इच्छा झाली आणि नारदजी कोणत्या पर्वतावरती जाऊन तप करत होते? हिमालय पर्वत. हिमालय पर्वतावरती जाऊन नारदजी तपाला बसले. इंद्राला काळजी पडली आहे. कोणती काळजी? नारदजी भगवंताकडे माझं पद मागून घेतात की काय ही काळजी लागली. कामदेवाला पाठवलं. कामदेव असमर्थ ठरेला नारदांचं तप भंग करण्यासाठी. आणि आम्ही श्रवण केलं. नारदजी सर्वत्र सांगत सुटले मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे. माझ्या एवढा श्रेष्ठ भगवत भक्त त्रैलोक्यात नाही, सर्वत्र सांगू लागले. पण पहा शिव महापुराणामध्ये कामदेवाला परत पाठवलं हे सामर्थ्य नेमकं कुणाचं होतं ते वर्णन आलेलं आहे. कामदेव परत गेले कुणामुळे? तर शिव महापुराणात एक गोड श्लोक आला, वर्णन आलं. अत्रैव शंभुराकारी सूतपश्च स्मरारिणा अत्रैव दग्धस्तेनाशु कामो मुनितपोपः. पहा
अत्रैव शंभुनाकारी सुतपश्य स्मरारिणा अत्रैव दग्धस्ते नाशो कामो मुनी तपोपह. या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं गेलं, ज्या जागेवरती ज्या ठिकाणी नारदजी तपाला बसले होते ती जागा पूर्वी एकेकाळी, बारकाईनं ऐकायचंय, पूर्वी एकेकाळी भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी तप करण्यासाठी बसलेले आणि भोले बाबांचं तप भंग करण्यासाठी कामदेव त्या ठिकाणी आले होते. भोलेनाथांना राग आला, कामदेवाचं एवढं साहस की माझं तप भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. रागात क्रोधात आले भगवान भोलेनाथ आणि कामदेवाला शाप दिला, माझ्या नेत्राग्नीनं तू जळून खाक होशील. कामदेवाला जळून खाक केलं. पुढे कामदेवाची पत्नी रती माता आक्रोश करत आली, स्वामी स्वामी, प्रभूंना विनंती करू लागली, माझ्या स्वामींना का संपवलं तुम्ही, मला का विधवा केलं. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? ती रती कामदेवाची पत्नी प्रभूंना विचारू लागली, मला का विधवा केलं, माझा गुन्हा काय, माझ्याकडनं काय चूक झाली, माझ्या पतीला तुम्ही संपवलं, माझं सौभाग्य तुम्ही मिटवलं. भोले बाबा म्हणतात, रती मी तुला आशीर्वाद देतो की पुढच्या येणाऱ्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्ण रूपात असतील तेव्हा त्यांचा पहिला पुत्र प्रद्युम्न म्हणून तुझ्या पतीचा जन्म होईल. आणि याही पुढे भोलेनाथांनी सांगितलं, रती तुझा पती तर जिवंत होईल, पण या ठिकाणी ज्या ठिकाणी तुझ्या पतीनं माझं तप भंग करण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी कधीही कोणत्याही काळी तुझ्या पतीचा प्रभाव चालणार नाही, कामदेवाचा प्रभाव चालणार नाही. आणि त्याच ठिकाणावरती, त्याच भूमीमध्ये कोण तपाला बसले? नारदजी त्याच भूमीत तप करत होते. म्हणून कामदेव परत गेले हे नारदांचं सामर्थ्य नसून त्या भूमीचं सामर्थ्य होतं. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हा, यातनं आम्हाला शिकायचंय काय? बऱ्याचदा भूमीमध्ये सुद्धा मोठं सामर्थ्य असतं. किती मोठं सामर्थ्य? किंवा भूमीवरती सुद्धा संगतीचा परिणाम होत असतो. तुमच्या आमच्यावरती संगतीचा परिणाम होतो, नवल नाही. मातीवरती, निर्जीव वस्तूंवरती सुद्धा संगतीचा परिणाम होतो. कसा संगतीचा परिणाम होतो 1-2 मिनिटात तुमच्या समोर मांडून जाईल. थोडंसं मी तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाते. रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आलेला आहे. मातीवरती संगतीचा परिणाम कसा होतो ऐका. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई हे तिघे वनवासाला निघालेले आहेत. वनवासाला निघाले, एका विशिष्ट अशा ठिकाणी झाडाखाली बसले विश्रांतीसाठी. भयंकर कडाक्याचं ऊन होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भर उन्हामध्ये गार सावलीचं, दाट सावलीचं झाड पाहिलं. झाडाखाली बसले, थोडा वेळ विश्रांती केली. पण बसल्यानंतर विश्रांती करत असताना लक्ष्मणजीच्या मनात चुकीचे विचार निर्माण होऊ लागलेत. चुकीचे विचार कोणते? लक्ष्मणजीला पहा, शुद्ध पवित्र मनाचे लक्ष्मणजी, त्यांच्या मनात चुकीचे विचार निर्माण होतात. लक्ष्मणजी मनात विचार करतात, अरे वनवास तर रामाला होता आणि वनवासाला मी कशाला आलो? एका बाजूला प्रभू रामचंद्र वनवासाला आले तर माझ्या दादासोबत माझी वहिनी सुद्धा आहे आणि मी एकटाच वनवासाला आलोय. माझी पत्नी बिचारी एकटी घरी टाकून आलोय, तिला अयोध्येला सोडून आलोय. पश्चाताप होऊ लागला. नवे नवे हे चुकीचे विचार यायचे. लक्ष्मणजीचं जीवन आपल्या मोठ्या भावासाठी समर्पित आहे. चुकीचा विचार सुद्धा ज्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करू शकत नाही ते लक्ष्मणजी. आता मात्र चुकीचे विचार, चुकीच्या विचारांचा गोंधळ त्यांच्या
मनामध्ये निर्माण झालाय, डोक्यात निर्माण झालाय. लक्ष्मणजीला काहीच कळेनासं झालं, हे काय होतंय, असे विचार माझ्या मनात येतात तरी का. लक्ष्मणजी चिंताग्रस्त झाले, चेहऱ्यावरती चिंता उमटू लागली. आणि पहा, माणूस प्रसन्न आहे की चिंतेत आहे हे सांगण्याची गरज नसते, आमचा चेहरा बोलत असतो. निराशा आहे, उदासीनता आहे, माणूस दुःखी आहे की आनंदित आहे, माणसाचा चेहरा सांगतो. लक्ष्मणजी गोंधळात होते. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं काय गोंधळ चालू आहे लक्ष्मणजीच्या मनात. प्रभू रामचंद्र काहीच बोलत नाहीत. लक्ष्मणजीला म्हणतात, फक्त एकच गोष्ट सांगितली, लक्ष्मणा, अरे आता आपल्याला इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे, पण ऐक, जाताना ज्या ठिकाणी आपण बसलोय ना, तिथली एक मुठभर माती तू एका वस्त्रामध्ये मुठभर माती गुंडाळून गाठोडं बांधून आपल्या सोबत घे. काय सांगितलं? बोला, पालवती नगरी लक्ष आहे ना तुमचं मातावर्ग? लक्ष्मणा, फक्त मुठभर माती तू वस्त्रामध्ये गुंडाळून सोबत घे. लक्ष्मणानं केलं. मुठभर माती वस्त्रामध्ये गुंडाळली, गाठोडं बांधलं आणि ते मातीचं गाठोडं सोबत घेऊन निघाले. परिणाम असा व्हायचा, जोपर्यंत ते मातीचं गाठोडं सोबत आहे, खांद्यावरती लटकवलेलं आहे, तोपर्यंत चुकीचे विचार लक्ष्मणजींना सोडतच नाहीत. वारंवार चुकीचे विचार मनात निर्माण होत आहेत. थोडा वेळानं पुन्हा विश्रांतीसाठी बसले, गाठोडं बाजूला ठेवलं गेलं, ती माती बाजूला ठेवली गेली की लगेच परिणाम असा व्हायचा, लक्ष्मणजीला पश्चाताप होऊ लागायचा. अरे, मी का चुकीचा विचार करतोय? माझं जीवन माझ्या दादासाठी समर्पित आहे. नवे नवे माझा उद्देशच, माझ्या जीवनाचा, माझ्या जन्माचा उद्देशच माझ्या दादाची सेवा आहे. पुन्हा पश्चाताप होऊ लागायचा. म्हणजे काय, माती जवळ आली की चुकीचे विचार, आणि माती लांब ठेवली की लगेच चांगले विचार मनात यायचे. आता मात्र लक्ष्मणजीला राहावलं नाही. प्रभू रामचंद्रांना म्हणतायत, दादा, तुम्ही अगदी माझ्या अनेको वेळा अनेको शंकांचं, अनेको प्रश्नांची उत्तरं मला देत असतात. आता माझी एक शंका, माझा एक प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचा आहे. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं लक्ष्मणजीला काय मांडायचंय माझ्यासमोर, काय विचारायचंय, पण तरी सुद्धा म्हणतात, लक्ष्मणा, अरे बोल, तुला काय, कोणत्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे? लक्ष्मणजी म्हटले, दादा, माझ्या मनात कधी चांगले विचार येतात तर कधी चुकीचे विचारांचं काहूर वाजतंय, काय करावं? कधी चुकीचे विचार, कधी वाटतंय मी उगीचच तुमच्या सोबत आलो, माझं सुखा समाधानानं राजवैभवात जगता आलं असतं. विचार करा, पहा, वनवास कुणाला होता? बोला ना. वनवास रामाला. हे दोघे एकनिष्ठ, एकजुटीनं राहणारे, एक जीवानं राहणारे दोघे भाऊ यांनी एकत्रित येऊन ब्रह्माजींचं तप केलं. ब्रह्माजींचं तप केलंय. तप पूर्ण झाल्यानंतर ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजी प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, वरदान मागा, काय पाहिजे ते मागा. हे सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य म्हटले, प्रभू, आम्हाला काहीही वेगळं काहीही नको, आम्हाला फक्त एकच द्या, ते म्हणजे आम्हाला अमरपद द्या. ब्रह्माजी म्हटले, अरे मी स्वतः अमर नाहीये, तुम्हाला अमर बनवायचं कसं? आपल्याकडे जे आहे तेच आपण इतरांना देऊ शकतो, जे नाही ते इतरांना कसं काय देणार? समोर लक्ष द्यायचंय. आपल्याकडे जे आहे तेच इतरांना देता येतं, जे नाही ते देता येत नाही. ब्रह्माजी म्हटले, अमर मी स्वतः नाहीये, तुम्हाला अमर बनवू कसं? तुम्ही तुमच्या मरणाला विशिष्ट अशा अटीमध्ये बांधून घ्या. काहीतरी अट मांडा, अटीमध्ये स्वतःच्या मरणाला बांधून घ्या. या दोघांनी बुद्धीचा वापर केला आणि वरदान मागितलं, प्रभू, आम्हाला मरण आलं
तर आमच्या एकमेकाच्या हातानंच यावं, अन्यथा दुसऱ्या कोणाच्या हातानं आम्हाला मरण नको. यांना विश्वास होता की आमच्यामध्ये कधीही वाद निर्माण होणार नाही. भावाचा भावाबद्दल किती विश्वास असावा, पुढे काय होणार ते माहिती नाही किंवा ते सांगता येत नाही, पण या वाक्यातनं शिकायचंय एकमेकांबद्दल किती विश्वास हवा. आम्हाला मरण आलं तर एकमेकाच्या हातूनच यावं, तिसऱ्या कोणाच्या हातून आम्हाला मरण नको. ब्रह्माजी म्हटले तथास्तु आणि ब्रह्माजी निघून गेले. सुंद उपसुंद यांनी त्रैलोक्यावरती विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आणि मी नेहमी सांगत असते, दैत्य राक्षसांची एक वृत्ती आहे. कोणती वृत्ती? जे माझं आहे तेही माझं आणि जे दुसऱ्याचं आहे तेही माझं. याला कोणती वृत्ती म्हटलं जातं? राक्षसी वृत्ती. जे आपलं हक्काचं आहे तेही आम्हालाच पाहिजे आणि जे दुसऱ्याच्या हक्काचं आहे तेही आम्हालाच पाहिजे. ही वृत्ती ज्याची आहे त्याला राक्षस म्हणायला काही हरकत नाही. पहा, ही राक्षसी वृत्ती आहे. यांनी त्रैलोक्याला ताब्यात घ्यायचं ठरवलं. सगळं काही आम्हालाच पाहिजे या वृत्तीनं सर्वत्र थैमान माजवलं. सगळे देवता भगवान विष्णूंकडे धावले. प्रभू प्रभू वाचवा आम्हाला, प्रभू या दैत्यांच्या अन्याय अत्याचारातनं मुक्त करा आम्हाला. कोणीही सुखी समाधानी नव्हता. देवी देवता जपी तपी संन्यासी भगवत भक्त सगळेजण दुःखी कष्टी आहेत. प्रत्येकानं भगवान विष्णूंचा चाहो फोडावा. देवा भगवंता अरे वाचवा आम्हाला, प्रभू धावून या. जेव्हा जेव्हा आमच्यावरती संकट येईल, अधर्म वाढू लागेल, अन्याय वाढू लागेल, तेव्हा तुम्ही अवतार धारण करता, तेव्हा तुम्ही प्रगट होता, अवतीर्ण होता, प्रत्येकाचं हित करता. आमचं हित करा. श्रीमद भगवद्गीता सांगते भगवान अवतार धारण करतात. धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार दिसे आपुल्या पाळीसी भक्तजना. पहा, तो भगवान अवतार धारण करतो धर्माची स्थापना करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
भगवान येतात जेव्हा जेव्हा अधर्म अन्याय अत्याचार वाढत जाईल तेव्हा तेव्हा भगवंत येतात. भगवान परमात्मा भगवान विष्णू त्यांना प्रार्थना करतायत सर्वजण. सुंद आणि उपसुंद यांच्या अत्याचारातून आम्हाला मुक्तता द्या, मुक्त करा. भगवंतानं त्यांची विनंती ऐकली, देवतांची विनंती ऐकली आहे आणि भगवान परमात्मा सुंद आणि उपसुंद यांना संपवण्यासाठी माया रचतात. कशी माया रचली पहा. या भगवंतानं मोहिनी अवतार धारण केला, मोहिनी रूप धारण केलं आणि सुंद उपसुंद यांच्या समोर गेले. सुंद आणि उपसुंद यांनी त्या मोहिनी भगवंताला पाहिलं. पहा तो भगवंत, भगवंताचा मोहिनी अवतार. यांनी आतापर्यंत तेवढी सुंदर स्त्री, लावण्यवती, सौंदर्यवती आतापर्यंत पाहिली नव्हती. साक्षात भगवंत ते होते. सुंद आणि उपसुंद यांच्या दोघांमध्ये स्त्री आली आणि वाद निर्माण झाला. हे सुंद आणि उपसुंद दोघे आहेत, मोहिनी मात्र एकटी होती. दोघांमध्ये वाद झाला स्त्रीवरून. सुंद म्हणू लागला ही स्त्री माझी आहे, उपसुंद म्हटला नाही ही माझी आहे. वाद निर्माण झाला आणि आपापसात भांडू लागले. पाहता पाहता एकमेकांना संपवून टाकलं. मोहिनीच्या रूपात भगवान आले आणि सुंद उपसुंदाला एकमेकाच्या हातून संपवलं. प्रभू म्हणतात लक्ष्मणा, अरे ते जे सुंद आणि उपसुंद नावाचे दोन दैत्य होते ना, मी मोहिनी अवतार धारण करून त्यांना संपवलं. ते सुंद आणि उपसुंद नावाचे दैत्य, आपण तू ज्या ठिकाणावरनं ही माती घेऊन आलास त्या ठिकाणी त्याच मातीमध्ये ते काही काळ राहिले होते आणि ते राहिल्या कारणानं त्यांची संगती त्या मातीला झाल्या कारणानं ती माती अपवित्र झाली. मला सांगायचंय, मातीवरती सुद्धा परिणाम होतो, संगतीचा परिणाम. मातीवरती चांगल्या संगतीचा परिणामही होतो आणि चुकीच्या संगतीचा परिणामही होतो. हा मी ऐकला. चुकीच्या संगतीचा परिणाम मातीवरती झाला आणि सात्विक शुद्ध मनाचे लक्ष्मणजी त्या मातीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनातही वाईट विचार निर्माण झाले आणि यापुढे जाऊन जर चांगल्या व्यक्तीच्या संगतीत माती आली तर मातीला किती सामर्थ्य प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी एका ठिकाणी सांगितलंय, साधू संतांच्या संगतीत जर माती आली तर त्या मातीचं सामर्थ्य किती. तुकोबाराया म्हणतात, माती जर संताच्या चरणांना मातीचा स्पर्श झाला तर ती माती एवढी सामर्थ्यशील होते की वासना जळून खाक करण्याचे लागता सहज चंद चरण राजा लागता सहज चरण राजा लागता सहज चंद चरण राजा लागता सहज
उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय पहा. जी माती सुंद आणि उपसुंदाच्या संगतीत गेली ती अपवित्र बनली. आणि इथे संत चरण रज लागता सहज यातनं आम्हाला लक्षात येत आहे संतांचे चरण रज म्हणजे संतांच्या चरणाची धूळ ती सुद्धा मातीच आहे की नाही. पण संतांचं सानिध्य संतांची संगत लाभल्यामुळे परिणाम सामर्थ्य किती मोठं. वासनेचे बीज जळून जाय हा संगतीचा परिणाम आहे. संगतीचा परिणाम मातीवर झाला, माणसावर का होणार नाही. संगतीचा परिणाम माणसावरती सुद्धा होतो. निर्जीवावरतीही संगतीचा परिणाम होतो आणि सजीवावरती सुद्धा संगतीचा परिणाम होतो. पहा, नारदजी ज्या जागेवरती तपाला बसले होते, कामदेवाला परत पाठवलं हे सामर्थ्य त्या भूमीचं होतं, मातीचं होतं. भोलेनाथांच्या संगतीनं, भोलेनाथांच्या आशीर्वादानं प्राप्त झालेलं त्या मातीला ते सामर्थ्य. पण नारदजींचा भ्रम झालाय, माझ्यामुळेच कामदेव परत गेले, अहंकार झाला. हे नारदजी सत्यलोकातनं कैलासातनं निघाले आता वैकुंठात. का? शिवजी म्हटले ना, काल मी सांगून गेले, शिवजी म्हटले तुम्ही मला सांगितलं तर सांगितलं नारदजी, पण वैकुंठात जाऊन विष्णूंना मात्र सांगू नका. आता मुद्दाम निघालेत नारदजी, वैकुंठात आले. भगवान विष्णू अगदी त्या शेष शय्येवरती पहुडलेले आहेत, निद्रिस्त आहेत. चरणांची सेवा करणारी लक्ष्मी माता त्या ठिकाणी होती, चरणसेवा करत होती. भगवंताचे डोळे झाकलेले होते. नारदजी गेले, हात जोडले, प्रभू प्रभू पहा कोण आले. भगवंतानं हळूच डोळे उघडले, समोर नारदजी दिसले. आनंद वाटला. नारदजी बोला, कसं काय येणं केलं, बऱ्याच दिवसात आलात, काय काम काढलं. नारदजी म्हटले, प्रभू तुमचा हा भक्त एक आनंदाची बातमी घेऊन आला. तुमच्या या भक्तानं कामदेवाला परत पाठवलंय. प्रभू तुमच्या सर्व भक्तांमध्ये मी पहिल्या क्रमांकावरती आलोय. मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे. एका क्षणात त्या भगवंत रूपी आईच्या लक्षात यावं, अरे माझ्या या लेकराला अहंकार झाला. तात्पुरतं तर विष्णू त्यांच्यासारखं बोलतायत, नारदजी तुमच्यावरती मी प्रसन्न आहे, बोला काय हवं आहे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, हवं ते मी देतो, सांगा. नारदजी म्हटले, प्रभू हे बघा आत्ताच मला कशाचीही गरज नाहीये, मी नंतर तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुमच्याकडनं मागून घेईन, आता मला काहीही नको. नारदजी पुढे मार्गस्थ झाले. ज्या रस्त्यानं नारदजी निघालेत, पहा नारदजीचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान परमात्म्यानं आता माया रचली आहे. कशी माया रचली? ज्या रस्त्यानं नारदजी जातायत, ज्या मार्गानं नारदजी निघालेत, त्याच मार्गावरती भगवान विष्णूंनी एका मायावी नगरीची निर्मिती केली आहे. एक मायावी नगरी निर्माण केली. नारदजी लांबून पाहतात, अरे एवढी भव्य दिव्य एवढी सुंदर नगरी आजपर्यंत मी पाहिलीच नाही. ही नगरी कुणाची असेल, या नगरीचा राजा कोण असेल. नारदजी विचार करू लागले, आजपर्यंत मी त्रैलोक्यात पाहिली नाही अशी नगरीच नाही, अशी जागाच नाही, आणि आतापर्यंत ही नगरी मला दिसली कशी नाही. समोर गेले, वाटलं अरे जाऊ द्या, पण आता तरी आपण चौकशी करू, ही नगरी कुणाची आहे, ही नगरी कोणत्या राजाची आहे. समोर गेले, चौकशी केली, लक्षात आलं शीलनिधी राजाची ही नगरी आहे. महाद्वारात आतमध्ये लांबून दिसला, रे सुंदर सुंदर राजकुमारांची रांग लागलेली आहे, गर्दीच गर्दी आहे, राजकुमारांची गर्दी.
चौकशी केली तर कोणीतरी सांगावं, या शीलनिधी राजाची एकुलती एक कन्या जिचं नाव आहे विश्वमोहिनी, किंवा अजून एक नाव शिव महापुराणामध्ये आलं श्रीमती. विश्वमोहिनी ती श्रीमती, तिचा स्वयंवर आहे आणि स्वयंवराच्या निमित्तानं राजकुमारांची तिथे गर्दीच गर्दी. ज्या वेळेला नारदांच्या लक्षात आलं विश्वमोहिनी, पहा नावातच अर्थ आहे, विश्वाला मोहून टाकणारी किंवा विश्वसुंदरी, तिच्या एवढं सुंदर दुसरं कोणी त्रैलोक्यात नाही, दुसरी कोणी सुंदर कन्याच नाही. आणि ती विश्वमोहिनी म्हणजे कोण आहे? साक्षात भगवंत आहे. त्या देवा एवढं सुंदर कोणी आहे का? आहे का? बोला ना. त्या भगवंता एवढं सौंदर्यवान दुसरं कोणीही नाही. भगवंत सुंदर आहे, भगवंताचं रूप सुंदर आहे. तो भगवान परमात्मा विश्वमोहिनीच्या रूपात आहे. त्या विश्वमोहिनी एवढं सौंदर्यवान दुसरं कोणीच नाही. आणि त्या विश्वमोहिनीचं स्वयंवर, त्या निमित्तानं सुंदर सुंदर राजकुमारांची, धाडसी पराक्रमी राजकुमारांची गर्दी. नारदजीला पश्चाताप होऊ लागला. का? नारदजी म्हटले, अरे मला जर अगोदर माहिती असतं की या विश्वसुंदरीचं स्वयंवर आहे, म्हटले मी अगोदरच्या पेपरला, कालच्या पेपरला काम जिंकला अशी बातमीच दिली नसते. काय? मला अगोदर माहिती असतं तर मी सांगत सुटलो नसतो की मी काम जिंकला, काम जिंकला. बरं म्हटले आता झालं ते झालं, पण आता जातच आहोत ना या मार्गानं, जाता जाता विश्वमोहिनीचं आपण भविष्य सांगून जाऊ. नारदजी आले. शीलनिधी राजानं नारदांचं स्वागत केलं, आदरातिथ्य झालं. नारदांना आसनावर बसवल्या गेलं. राजानं विचारलं, नारदजी कसं काय येणं केलं? नारदजी म्हटले, जात होतो विचार आला, विश्वमोहिनीचं भविष्य सांगून जाऊ. या बापाला अजूनच आनंद झाला, माझ्या मुलीचं भविष्य मला ऐकायला मिळणार. मग नारदजी सांगा मला, माझ्या मुलीला कसा पती मिळणार? नारदजीनं सांगायला सुरुवात करणार. विश्वमोहिनीला बोलावलं गेलं. ती विश्वमोहिनी म्हणजे साक्षात भगवंत लीला करत आहेत. नाजूक नाजूक पावलं टाकत ती विश्वमोहिनी आली. नारदजीनं पाहिलं. नारदजी विश्वमोहिनीला पाहतात आणि कसं बसं उलट भविष्य सांगायला लागले. आपल्याला समोर काय सांगायचंय, आपण बोलतोय का याचं भानच नाही. नारदजी कसं तरी उलट भविष्य सांगून निघायचं करत आहेत. नारदजी म्हटले, या विश्वमोहिनीला तिचं भविष्य असं होतं की जगाचा मालक तिला पती म्हणून प्राप्त होणार. नारदांनी उलट सांगितलं, हिचा जो पती होईल तो जगाचा मालक बनेल. उलट सांगितलं. निघाले नारदजी, महलाच्या बाहेर आले. कुठे निघाले, कशासाठी निघाले? तर नारदांना माहिती होतं की एका कन्येला, मुलीला वराचं रूप हवं असतं. शिव महापुराण सांगतं, सौंदर्यं सर्वनारीणां प्रियं भवति सर्वथा. नारदजीला माहिती आहे, सौंदर्यं सर्वनारीणां प्रियं भवति सर्वथा. नारीला वराचं रूप हवं असतं, नारीला सौंदर्य प्रिय असतं. आणि म्हणून नारदजी निघाले. भगवंताकडे मागणी करायची आहे, सुंदर रूपाची मागणी. एक सुभाषितकार गोड वर्णन करतात. कन्यावरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. बारकाईनं ऐकायचंय. सुभाषितकारांनी सांगावं, कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतं बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. सुभाषितकार सांगतायत, कन्येला वराचं रूप हवं असतं. आईला आपला जावई हा धनवान हवा असतो, श्रीमंत हवा असतो. बरोबर आहे ना? आईला जावई धनवान पाहिजे असतो, श्रीमंत पाहिजे असतो. आणि आजच्या आईची मागणी थोडी विचित्रच पाहायला मिळते. आजची आई मागणी करते,
माझा जावई धनवान पाहिजे, त्याचा मोठा बंगला पाहिजे, दारात 4 व्हीलर पाहिजे, त्याला जमीन जुमला पाहिजे, श्रीमंती पाहिजे, पण त्याला आई वडील नको. पहा, अगदी मला यातनं सांगायचंय, विषय दुसरीकडे न्यायचा नाही, पण आमच्या मागण्या आज भरपूर वाढल्या. मुलीच्या आई वडिलांनी मुलीसाठी खऱ्या अर्थानं मुलगा किती श्रीमंत आहे, श्रीमंतीवरती जाऊन मुलीचा विवाह लग्न लावून देऊ नका, दुःख पदरात पडेल. श्रीमंती, पैसा सगळं काही नाही, पैसा आम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती करून देतो असं अजिबात नाही. हा पैशाच्या माध्यमातून सोयी सुविधा या उपलब्ध होतील, पण पैशाच्या माध्यमातून सुख नाही मिळू शकत. श्रीमंती, सुखासाठी श्रीमंतच असावं लागतं असं अजिबात नाही, पैसाच लागतो असं नाही. मुलीचा विवाह लावून द्यायचा आहे ना, तर श्रीमंती पाहू नका. आजच्या काळात मुलगा निर्व्यसनी आहे का? अगदी मुलाचा स्वभाव पहा, मुलाचं आचरण पहा, परिवाराचा स्वभाव, परिवाराची वृत्ती पहा. श्रीमंतीवरती, पैशावरती जाऊन मुलीचा विवाह लावून दिला तर मुलगी सुखात राहील की नाही याची शाश्वती देता येणार नाही. मला सांगायचंय, आईला जावई श्रीमंत हवा असतो, माता वित्तम पुढे पिता श्रुतम. पित्याला जावई हा हुशार पाहिजे असतो, बुद्धिमान पाहिजे असतो, ज्ञानी हवा असतो. पुढे बांधवा कुलमिच्छन्ति. आजूबाजूचे जे भावंड असतात किंवा जी भाऊकी असते, भाऊबंद असतात, ते काय पाहतात? दोन्ही कुळ जुळतात का, पत्रिका जुळते का? कोण पाहतं? भाऊबंद, शेजारचे नातेवाईक आणि इतर जे आसपासचे जन असतात, गावातील आजूबाजूचे लोक असतात, यांना कुळ जुळतं का याचंही घेणं नाही. मुलगी कोणती, मुलगा कोणता याचंही घेणं देणं नाही. गाव कोणतं, काहीही घेणं देणं नाही. यांना फक्त कशाची अपेक्षा असते, कशाशी घेणं असतं? फक्त भोजनाशी मतलब, बाकी काहीही असू द्या. पहा, यातलं मी काहीच तुम्हाला माझ्या मनचं सांगत नाही, हे सगळं वर्णन सुभाषितातलं आहे. बांधवा कुलमिच्छन्ति आणि मिष्टान्न मितरे जनाहा. मिष्टान्न म्हणजे भोजन, शेजाऱ्या पाजाऱ्यांना भोजनाशी मतलब. पहा, आम्हाला या सुभाषितातला पहिला तुकडा विचारात घ्यायचा आहे. कन्या वरेते रूपम. नारदांना माहिती होतं कन्येला वराचं रूप हवं असतं, म्हणून नारदजी गेले, भगवंताची प्रार्थना केली, भगवान प्रगट झाले. नारदजी बोला, कशासाठी माझी प्रार्थना केली, काय पाहिजे तुम्हाला सांगा. नारदजी म्हटले, प्रभू मला विश्वमोहिनीला प्राप्त करून घ्यायचंय, म्हणून मला तुमच्यासारखं सुंदर रूप द्या. काय मागितलं? माता वर्ग जाग्या आहेत ना, झोपल्या नाहीत ना कोणी? काय मागितलं? प्रभू मला तुमच्यासारखं सुंदर बनवा, सुंदर रूप द्या. भगवान म्हटले, हे बघा नारदजी, मी निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू ही रघुराया. कबीरजींनी सांगितलं, भगवंताला रंग नाही, रूप नाही, तो भगवान निर्गुण निराकार आहे. भगवान म्हणतात, नारदजी तसं पाहिलं तर माझं कोणतंच रूप नाही, मी निर्गुण आहे, निराकार आहे, पण मी भक्ताच्या कल्याणासाठी अवतार धारण करतो, वेळोवेळा अवतीर्ण होतो, पण एकाच अवतारात, एकाच रूपात अवतार घेत नाही.
महादेव हर हर महादेव। भगवान म्हणतात मी निर्गुण निराकार रूपात सर्वत्र सामावलेला आहे, पण वेळोवेळा मी अवतार धारण करतो, सगुण साकार होतो, पण एका रूपात अवतीर्ण होत नाही, वेगवेगळी माझी रूपं आहेत। मग नारदजी तुम्हाला माझं नेमकं कोणतं रूप देऊ बोला। नारदजी म्हटले हे बघा प्रभू, ज्या रूपाच्या माध्यमातून माझं हित होईल ते रूप मला द्या। आणि भगवंताला माहिती आहे की नारदांचं हित कोणत्या रूपाच्या माध्यमातून होईल। भगवान म्हटले तथास्तु। नारदांना चांगलं रूप दिलं। कसं? नारदजी अख्खे सुंदर आहेत, नारदांचे हात सुंदर, पाय सुंदर, अख्खा देह सुंदर, अगदी हरिणाच्या गाभ्यासारखा सुंदर देह आहे, देह सुंदर, पण नारदजी तोंडातच बंदर। कसं रूप ऐकलंय का तुम्ही? नारदजींचा अख्खा देह सुंदर पण तोंडात बंदर। तोंड माकडाचं मिळालं, तोंड वानराचं मिळालं। नारदजी हात पाहतात, पाय पाहतात, बोट पाहतात, नख पाहतात, नारदांना तोंड पाहायला वेळच नाही। हातपाय पाहण्यातच दंग नारदजी, तोंड पाहायला वेळच नाही। नारदांना वाटलं आता मी पूर्ण सुंदर झालो, आणि नारदजी येऊन स्वयंवरामध्ये पहिल्याच बाकावरती बसले, पहिल्याच बाकड्यावरती जाऊन बसले। ती विश्वमोहिनी येण्याची वेळ झाली। विश्वमोहिनीच्या हातात वरमाला होती, अगदी हळूहळू नाजूक नाजूक पावलं टाकत विश्वमोहिनी आली। पहिल्याच बाकड्यावरती कोणीतरी वानर बसलाय, घाबरली बिचारी, घाबरली। तिनं आपला मार्गच बदलला, रस्ताच बदलला, जशी गेली शेवटच्या बाकड्याकडे गेली। शेवटच्या बाकड्यावरती जगाचा मालक सुंदर राजकुमाराच्या रूपात येऊन बसलेला होता। या विश्वमोहिनीनं जाऊन भगवंताच्या गळ्यात वरमाला टाकली। इकडे नारदजी वाट पाहतात, विश्वमोहिनी आता येईल मग येईल, आता दिसेल मग दिसेल। विश्वमोहिनी गेली तशी गेली, भगवान विष्णूंच्या गळ्यात वरमालाही टाकली, विवाह सोहळाही पूर्ण झाला। नारदजी वाट पाहतायत। नारदजी त्या गर्दीमध्ये टाचा उंच करून करून वाट पाहू लागले, डोकावून पाहू लागले, पण काहीच दिसेना। गर्दीच तेवढी अफाट। नारदांच्या बाजूने दोन शिवगण होते। गंमत पहा, शिवगण म्हणतात नारदजी तुम्ही काळजीच करू नका, ती विश्वमोहिनी तुम्हाला डावलून गेली आहे ना, पश्चाताप होईल तिला, परत तुमच्याकडेच येईल। आम्ही म्हणतो ना हरभऱ्याच्या झाडावरती, हे शिवगण नारदांना चढवत होते। नारदांना खरं वाटायचं, पण बराच वेळ झाला विश्वमोहिनी येताना दिसत नाहीये, आणि कोणीतरी सांगावं विश्वमोहिनीचा विवाहही पार पडला, आता मात्र तळपायाच्या मस्तकाला गेली। शिवगणांवर राग काढू लागले नारदजी, शिवगणांना बोल लावू लागले, शिवगणांनो तुम्ही माझी खोटी स्तुती करत होतात, तुम्ही सांगत होतात विश्वमोहिनी गेली आहे ना, परत येईल, पश्चाताप होईल तिला, मग का परत आली नाही? शिवगण म्हटले हे पहा नारदजी, आम्हाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, आम्हाला बोल लावण्यात काही अर्थ नाही, म्हटले चूक आमची नाही। म्हटले तुम्ही तुमचं एकदा आरशात तोंड पहा आणि मग आम्हाला बोला। आरशात तोंड पाहिलंय का म्हटले कधी? नारदजी आरशात तोंड पाहतात, अरे रे रे हा काय प्रकार आहे, पूर्ण देह सुंदर आहे, अख्खा सुंदर माझा देह, पण माझं तोंड बंदराचा आहे। राग आला भगवंताचा, देवा तू फसवलंस मला, भक्ताला फसवलंस, मी सुंदर रूप मागितलं आणि मला बंदर रूप दिलं, कपट केलं देवा तू माझ्यासोबत। आणि नारदांना वाटू लागलं मी उगीच या विश्वमोहिनीच्या नादाला लागलो, उगीच या विश्वमोहिनीला प्राप्त करण्याचे प्रयत्न करू लागलो। नारदजी महालाच्या बाहेर येतात तर समोर भव्य असा एक रथ दिसला। थोडे पुढे गेले तर त्या रथात भगवान विष्णू एका बाजूला आणि त्यांच्या डाव्या बाजूला विश्वमोहिनी बसलेली दिसली। तळपायाची आग आता मस्तकाला गेली। जी विश्वमोहिनी मला मिळवायची होती, जी विश्वमोहिनी मला प्राप्त करायची होती, ती भगवंतानं कपट करून मिळवली आहे। राग आला,
बघितली. रागात क्रोधात आले नारदजी आणि शिव्या शाप देऊ लागले. देवा, हे हरी व महादुष्ट कपटी विश्वमोहन परोत्साह न सहसे मायावी मलिनाशय. हे हरी व महादुष्ट, तू महादुष्ट आहेस, तू कपटी आहेस, तू मायावी आहेस, भक्ताचा अहित करणारा आहेस. रागात बोलले आणि नारदजी शाप देऊ लागले. शापवाणी नारदांच्या मुखातून बाहेर पडू लागली. नारदजी भगवंताला पहिला शाप देतात. देवा, माझा शाप आहे तुम्हाला मृत्यू लोकामध्ये मनुष्य म्हणून अवतार धारण करावा लागेल. दुसरा शाप दिला. प्रभू, तुम्ही जसा माझा आणि विश्वमोहिनीचा वियोग घडवून आणला, तसाच मृत्यू लोकात तुमची पत्नी आणि तुमचा वियोग होईल. परिणाम सीतामाई आणि प्रभू रामचंद्रांचा वियोग, प्रभू रामचंद्रांचा अवतार. तिसरा शाप दिला. प्रभू, जे रूप तुम्ही मला दिलं, तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला बंदर रूपाची, वानर रूपाचीच मदत घ्यावी लागेल. रावणाचा अंत घडवून आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी कुणाची मदत घेतली आहे? बोला, कुणाची मदत घेतली? वानरांची मदत घेतली. श्रीराम कथा जर आपण ऐकली तर त्यामध्ये राम जन्माच्या पाठीमागची 5 कारणं आलेली आहेत आणि त्या 5 कारणांमधलं हे एक कारण आहे. हे नारदांचा हा प्रसंग शिव महापुराणामध्ये सुद्धा हा कथाभाग आला आणि रामकथेमध्ये सुद्धा हा कथाभाग येतो. पहा, नारदांनी भगवंताला शाप दिले. जसे शाप नारदांच्या मुखातनं बाहेर पडले, भगवंतानं निर्माण केलेली ती माया, तो भव्य दिव्य रथ, ती विश्वमोहिनी, ती भव्य नगरी, सगळं काही अदृश्य झालं. आता काहीच दिसेल असं झालं. नारदांना पश्चाताप झाला. प्रभू, चुकलं माझं, मी विनाकारण तुम्हाला शाप दिले, विनाकारण मी दुखावलंय तुम्हाला. दुःखी कष्टी झाले नारदजी. भगवान म्हणतात, नारदजी, तुम्ही असे दुःखी कष्टी, असे उदास होऊ नका. जे काही घडतं ते माझ्या इच्छेनं घडतंय म्हटले. हे सगळं घडण्या पाठीमागची इच्छा माझी आहे. सगळं माझ्या सत्तेनं, माझ्या इच्छेनं घडलं. नारदांना दुःख वाटत होतं. आम्हाला ऐकायचंय, नारदांच्या जीवनात कोणतं दुःख? आम्ही जो कथाभाग ऐकला आणि शेवटी नारदांनी देवाला शाप दिले, मी देवाला दुखावले, हे दुःख नारदांना होतं. आम्ही काय ऐकत होतो? एका साधूला कोणतं दुःख झालं आणि ते दुःख शिवमहापुराण कथेनं कसं संपवलं आम्ही ऐकलं. नारदांना दुःख झालं कोणतं? मी देवाला शाप दिलेत, हे दुःख. आणि आता या दुःखातनं नारदजी बाहेर कसे पडतात ते आम्हाला ऐकायचंय. नारदजी पुढे नामचिंतन करू लागलेत, पण अगोदरच्या सारखं मन एकाग्र होत नाही. आपल्या पिताजीकडे गेले. नारदांचे वडील कोण? बोला, नारदांच्या वडिलांचं नाव काय? ब्रह्माजी. ब्रह्माजींकडे जाऊन पोहोचले, हात जोडून विनंती केली, पिताजी, मी देवाला शाप दिलेत, तेव्हापासनं माझं चित्त एकाग्र होत नाही, माझं मन स्थिर नाही. मला दुःखातनं बाहेर काढा, दुःखातनं निवृत्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. ब्रह्माजीनं उपाय सांगितला. नारदजी, तुम्ही शिव नामाचा जप करा, शिव भक्ती करा, शिव आराधना करा, शिव नामाचा जप तुम्ही करा. शिव नाम जपले जहरा मिलेगा, शिव नाम जपले जहरा मिलेगा, शिव नाम जपले
टाळी वाजवायची. ब्रह्माजी सांगतात, नारदजी तुम्हाला दुःखातनं बाहेर पडायचंय तर तुम्ही शिव नामाचा जप करा, शिव भक्ती करा, शिव आराधना, शिव उपासना करा, शिव महापुराण कथेचं श्रवण तुम्ही करा. शिव महापुराण कथा ऐकायला सांगितली. नारदांनी शिव महापुराण कथेची तयारी केली आहे. अगदी जसं भव्य दिव्य नियोजन आपण केलंय असंच भव्य नियोजन नारदांनी केलं. श्रोत्यांना निमंत्रण, व्यासपीठ उभारलं, मंडप टाकला, गुणीजनांना बोलावलं गेलं, गावोगावी जाऊन कथेचं निमंत्रणही दिलं, सगळं काही केलं, पण कथा सांगायलाच कोणी नाही. पुन्हा नारदजी उदास झाले, निराश झाले, पिताजींकडे आले. पिताजी, मी सगळं काही नियोजन केलंय, पण शिव महापुराण कथा सांगायलाच कोणी नाही म्हटले, कथा होणार कशी? ब्रह्माजी म्हटले, नारदजी काळजी करू नका. जेव्हा भोले बाबांनी नंदीला कथा सांगितली, पहिल्या दिवशी जे जे होते त्यांच्या पटकन लक्षात येईल. शिवजींनी जेव्हा नंदीला कथा सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी सुद्धा कथा ऐकली होती. ब्रह्माजी म्हणतात, जेव्हा शिवजी नंदीला कथा सांगत होते तेव्हा मी कथाभाग ऐकलेला आहे आणि मी स्वतः नारदजी तुम्हाला कथा सांगतो. ब्रह्माजी नारदांना कथा सांगू लागले. नारदजी ऐकतात, ब्रह्माजी सांगतात आणि पहिलाच प्रश्न नारदांनी ब्रह्माजींना केला, पिताजी सांगा मला, सृष्टीची निर्मिती कशी झाली आहे, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ती कथा मला ऐकायची आहे. आणि या सृष्टीची निर्मिती कशी झाली ते गोड वर्णन ब्रह्माजींनी नारदांना सांगितलं, सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितलं आणि तेच आपल्याला सुद्धा ऐकायचंय. बोला उमापती महादेव की जय. हर हर ब्रह्माजीनं सांगावं, नारदजी शास्त्रानं 4 युग सांगितली. कोणकोणती? कृतम, त्रेता, द्वापारंच, कलिश, चेती, चतुर्युगम. 4 युग आहेत. पहिलं आहे सत्ययुग, ज्याला अजून एक नाव आहे कृतयुग. दुसरं युग सांगितलं त्रेतायुग, तिसरं आहे द्वापार युग आणि चौथं युग सांगितलं कलियुग. हे जे 4 युग आहेत या प्रत्येकाचं आयुष्य सुद्धा सांगितलं. या प्रत्येक युगाचं आयुष्य, या प्रत्येक युगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन बारकाईनं ऐकायचंय आम्हाला. थोडंसं आता पहा, रेंजमध्ये राहून कथा ऐकायची. रेंजमध्ये जर राहिला नाही तर डोक्याच्या वरून कधी जाईल सांगता येणार नाही. पहा, भगवंत प्राप्तीची प्रत्येक युगातली वेगवेगळी साधनं ब्रह्माजी सांगू लागली आहेत. सुरुवातीला सांगतात, सत्ययुगात भगवंत प्राप्ती जर कशानं होत होती तर अनेको वर्ष तप केल्यानंतर देव भेटायचा, तपानं भगवंत प्राप्ती. त्यानंतर दुसरं युग त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर भगवंत प्राप्ती व्हायची. तिसरं युग द्वापार युग, द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा केल्यानंतर देव भेटायचा. आणि हे कलियुग, या कलियुगामध्ये सोपं साधं साधन सांगितलं. कोणतं? कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. निजगम
अजून एक टाळी या चोपदार बाबांसाठी वाजवा. उशिरा येतात पण जबरदस्त एंट्री करतात आणि चेहरा अतिशय प्रसन्न आहे. काल आणि आजही चेहरा पाहून प्रसन्नता वाटते, माणूस प्रसन्न होऊन जातो. काही माणसं अशी भेटतात, परिचय नसू द्या त्यांचं तोंड पाहिलं तरी माणूस नाराज होऊन जातो. आणि काही माणसं अशी असतात, अपरिचित असू द्या, नाव काय गाव कुठलं काहीही माहिती नसतं, पण चेहरा पाहिलं की प्रसन्न वाटतं. आणि अशीच प्रसन्नता वाटते या चोपदार बाबांकडे पाहिल्यानंतर. पहा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. भगवान परमात्म्याला कलियुगामध्ये जर प्राप्त करून घ्यायचंय, भगवंत प्राप्ती करायची आहे, तर कीर्तन, नामस्मरण, नामचिंतन गरजेचं सांगितलं. नामस्मरणाच्या माध्यमातून या युगात भगवंत प्राप्ती होते. आणि नामस्मरण साधं सोपं नामस्मरण. पहा, देवाचं नाव मुखानं घ्यायला काही कष्ट आहे का? समोर लक्ष द्यायचं. नाम संकीर्तना साधना पैसोपी, नाम संकीर्तना साधना, नाम संकीर्तना साधना पैसोपी, नाम संकीर्तना साधना जडतीला पापी जडतीला पापी टाळी, टाळी. जय हो. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन सोपं साधन आहे. जास्त काही सायास, जास्त काही कष्ट करण्याची गरज नाही. नामाचा उच्चार आम्ही कुठेही करू शकतो, कधीही करू शकतो. आणि नामामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. अपवित्राला पवित्र करण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. कितीही मोठी अपवित्र वस्तू, अपवित्र गोष्ट असू द्या, नामचिंतनानं ती पवित्र होऊन जात असते. नाम आम्ही कधीही घेऊ शकतो, सकाळी उठल्यावरही घेऊ शकतो, भले आंघोळही केलेली नसू द्या, नाव घ्यायला अडचण नाही. आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो, ठाईंचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा आळवा, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा, आवडी आनंद आळवा.
बोला उमापती महादेव की हर 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 ठाईंच बैसोने करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. पहा, जिथे आहेत, जिथे बसलेलो आहेत, काहीही करू द्या, नाम घ्यायला अडचण नाही. भगवंताचं नाव पवित्र आहे. आम्हाला अगदी कोणत्याही स्थितीत आम्ही असू द्या, सुतक असेल, विटाळ असेल, कोणत्याही स्थितीत आम्ही भगवंताचं नाव मुखानं